आपल्या महाराष्ट्रात काही गावं अशी आहेत जिथे शहरांपेक्षाही उत्तम नियोजन, आधुनिक सुविधा आणि जबरदस्त लाईफस्टाईल पाहायला मिळते। कुठे पाण्याच्या एका थेंबाचंही नियोजन केलं जातं, तर कुठे शेतकरी शेतीला चक्क बिझनेस सारखं चालवतात, तर कुठे कधी काळी दुष्काळ आणि गरिबीने त्रस्त असलेलं गाव आज लाखो करोडो रुपयांची उलाढाल करतंय। पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही गावं श्रीमंत होण्यासाठी कुठल्या जादूची वाट पाहत बसली नाहीत। इथल्या लोकांनी स्वतःच्या गावात बदल घडवून आणला, पाणी वाचवलं, शेती आधुनिक केली, गावाचं नियोजन केलं आणि एकजुटीने मेहनत घेतली। आणि आज त्याच मेहनतीमुळे आज ही गावं संपूर्ण महाराष्ट्रासाठी विकासाचं उदाहरण बनली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातल्या अशाच 5 श्रीमंत गावांची सफर करणार आहोत। पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आपल्या लिस्टमध्ये 5व्या नंबरवर आहे अहमदनगर जिल्ह्यातलं राळेगण सिद्धी। आज हे गाव जेवढं सुंदर आणि श्रीमंत दिसतं तसं ते पूर्वी अजिबात नव्हतं। 1975च्या आधी या गावाची अवस्था खूपच वाईट होती। पावसाचा पत्ता नव्हता, शेती पिकत नव्हती आणि गरिबीमुळे गावात भयंकर व्यसनाधीनता वाढली होती। लोक पोटाची खळगी भरण्यासाठी अवैध दारूचे गुत्ते चालवायचे। पण मग या गावात एका अशा माणसाची एंट्री झाली ज्याने या गावाचा संपूर्ण इतिहासच बदलवून टाकला, आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे। अण्णांनी सैन्यातून निवृत्त होऊन गावात पाऊल ठेवलं आणि सर्वात आधी गावातील दारूचे गुत्ते बंद पाडले। त्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना एकत्र करून श्रमदान ही संकल्पना रुजवली। अण्णांनी ओळखलं होतं की जोपर्यंत गावात पाणी येत नाही तोपर्यंत पैसा येणार नाही। मग काय, संपूर्ण गावाने हातात खोरे आणि टिकाव घेतले। डोंगर माथ्यावरून वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी ठिकठिकाणी बांध घातले, चर खोदले। पाणी अडवा पाणी जिरवा हा मंत्र त्यांनी असा काही राबवला की कधी काळी पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या या गावात आज बारमाही पाणी उपलब्ध असतं। पाणी आल्यामुळे शेती फुलली, लोकांनी एका वर्षात 2-2 पिके घेण्यास सुरुवात केली। आज राळेगण सिद्धीमध्ये तुम्हाला कुठेही उघड्यावर कचरा दिसणार नाही। गावात स्वतःचे बायोगॅस प्लांट आहेत, रस्त्यावर सोलार लाईट्स आहेत आणि प्रत्येक घरातून लाखो रुपयांचं उत्पन्न निघतं। शिक्षणासाठी उत्तम शाळा आहेत आणि आरोग्यासाठी दवाखाने सुद्धा आहेत। ज्या गावात एकेकाळी खायला अन्न नव्हतं ते गाव आज जलसंधारणाचे आणि ग्राम विकासाचे एक जागतिक मॉडेल बनले आहे। मित्रांनो, तुम्ही शहरांमध्ये फिल्टरचं पाणी विकत पिता, बरोबर? पण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा या गावात ग्रामपंचायत स्वतःच्या गावकऱ्यांना मोफत आणि एकदम शुद्ध आरओ पाणी देते, म्हणजेच रिव्हर्स ऑस्मोसिस पाणी देते। होय, तुम्ही बरोबर ऐकलत। पाटोदा हे केवळ एक गाव नाहीये, तर ते एक हायटेज व्हिलेज आहे ज्याला चक्क आंतरराष्ट्रीय स्तरावरील ISO मानांकन मिळालं आहे। हे सगळं शक्य झालं ते इथले माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या भन्नाट दूरदृष्टीमुळे। पाटोदा गावात पाऊल टाकल्या टाकल्या तुम्हाला जाणवेल की आपण एखाद्या युरोपियन गावात आलोय की काय। गावातील रस्ते एकदम चकाचक आहेत आणि संपूर्ण गाव CCTV कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे। इथली सर्वात भारी गोष्ट म्हणजे इथली अंगणवाडी। शहरातल्या मोठ्या प्ले स्कूलमध्ये जेवढ्या सुविधा नसतील तेवढ्या इथल्या अंगणवाडीत आहेत। लहान मुलांसाठी अंगणवाडीत चक्क AC लावलेले आहेत, जेणेकरून मुलांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये। गावात कुठेही उघडी गटारं नाहीत। कचरा गोळा करण्यासाठी ग्रामपंचायतीची स्वतंत्र यंत्रणा आहे। आता तुम्ही म्हणाल की ग्रामपंचायतीकडे एवढा पैसा येतो कुठून? तर मित्रांनो, इथले लोक 100% टॅक्स भरतात। भास्करराव पेरे पाटील यांनी लोकांना पटवून दिलं की तुम्ही प्रामाणिकपणे टॅक्स भरा, मी तुम्हाला शहरापेक्षा भारी सुविधा देतो, आणि त्यांनी ते करून दाखवलं। गावातल्या प्रत्येक घराबाहेर कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आहेत, सार्वजनिक ठिकाणी बसण्यासाठी छान बाकडी आहेत। इथले शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करतात आणि भरपूर उत्पन्न घेतात। पाटोदा गावात आज गरिबीचा लवलेशही नाही। प्रशासनाचा आणि नियोजनाचा उत्तम नमुना असलेलं हे गाव खऱ्या अर्थाने एक श्रीमंत आणि आदर्श गाव आहे। मित्रांनो, आता नंबर 3चं जे गाव आहे त्याची स्टोरी ऐकून तुम्हाला समजेल की जर माणसानं ठरवलं तर तो मातीतूनही सोनं काढू शकतो। सोलापूर जिल्ह्यातला सांगोला तालुका म्हणजे महाराष्ट्रातला कायमस्वरूपी दुष्काळी पट्टा। इथे कधी धड पाऊस पडलाच नाही, पण याच सांगोला तालुक्यातला आजनाळे या गावानं असा काही चमत्कार केलाय की आज संपूर्ण महाराष्ट्र यांच्याकडे तोंडात बोटं घालून बघतो। आजनाळे हे गाव आज डाळिंबाचे आगार म्हणून ओळखले जाते। इथल्या शेतकऱ्यांनी रडत बसण्यापेक्षा परिस्थितीशी 2 हात करायचं ठरवलं। पाण्याची कमतरता असल्यानं अशी पिकं घेणं सोडून दिलं ज्याला खूप पाणी लागतं। त्याऐवजी त्यांनी डाळिंबाची शेती सुरू केली आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केला। सुरुवातीला अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं,
पण जेव्हा डाळिंबाच्या बागा फळांनी लगडल्या तेव्हा बघणाऱ्यांचे डोळे विस्फारले. आजनाळे गावातल्या डाळिंबाची क्वालिटी एवढी भारी असते की आज इथला माल थेट परदेशात एक्सपोर्ट होतो. युरोप, आखाती देश आणि अमेरिकेतही इथल्या डाळिंबाला प्रचंड मागणी आहे. योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि प्रचंड कष्ट याच्या जोरावर आजनाळे गावानं दुष्काळावर मात करून स्वतःला महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत गावांच्या यादीत मानाच्या स्थानावर बसवलं आहे. लिस्टमध्ये नंबर 2 वर आहे नाशिक जिल्ह्यातलं पिंपळगाव बसवंत. मित्रांनो, जर तुम्हाला कमर्शियल आणि आधुनिक शेतीचं सर्वात भारी उदाहरण पाहायचं असेल तर या गावाला एकदा नक्की भेट द्या. पिंपळगाव बसवंत हे आता फक्त एक गाव राहिलेलं नाही, तर ती एक प्रचंड मोठी कृषी आणि औद्योगिक बाजारपेठ बनली आहे. हे गाव मुख्यत्वे द्राक्षे आणि टोमॅटोच्या उत्पादनासाठी संपूर्ण भारतच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. इथले शेतकरी आपल्या बागांमध्ये जागतिक दर्जाचं तंत्रज्ञान वापरतात. अगदी मातीची तपासणी करण्यापासून ते फळांच्या पॅकेजिंगपर्यंत सगळीकडे प्रोफेशनलिझम दिसतो. पिंपळगावची द्राक्षे युरोपियन देशांमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि जेव्हा इथला माल एक्सपोर्ट होतो तेव्हा इथल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर डॉलर आणि युरोमध्ये पैसे जमा होतात. पिंपळगाव बसवंतची कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत बाजार समित्यांपैकी एक मानली जाते. दररोज इथून शेकडो ट्रक माल देशभरात आणि विदेशात जातो. इथल्या शेतकऱ्यांची लाईफस्टाईल बघितली तर तुम्ही थक्क व्हाल. इथल्या लोकांकडे महागड्या गाड्या, मोठे बंगले आणि शेतीसाठी अत्याधुनिक मशीन्स आहेत. इथले शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करायला अजिबात घाबरत नाहीत आणि म्हणूनच पिंपळगाव बसवंत हे महाराष्ट्रातील सर्वात सधन आणि श्रीमंत गावांपैकी एक म्हणून दिमाखात उभं आहे. आता फायनली नंबर 1चं गाव. हे गाव फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात सर्वाधिक करोडपती शेतकरी असलेलं गाव म्हणून ओळखलं जातं. या गावचं नाव आहे हिवरे बाजार. 1990च्या दशकात जर तुम्ही या गावात गेला असता तर तुम्हाला फक्त ओसाड जमीन, उद्ध्वस्त झालेली घरं आणि पाण्यासाठी वणवण फिरणारे लोक दिसले असते. गावात इतका दुष्काळ होता की लोक गाव सोडून शहरात मजुरीसाठी पळून जात होते. पण मग गावात सरपंच म्हणून आले पोपटराव पवार आणि इथूनच या गावचा पुनर्जन्म सुरू झाला. पोपटराव पवार यांनी सर्वात आधी गावात 5 कठोर नियम लागू केले, ज्याला त्यांनी पंचसूत्री म्हटलं. यामध्ये कुऱ्हाडबंदी म्हणजेच झाडे न तोडणे, चराईबंदी म्हणजेच गुरांना मोकाट न सोडणं, नशाबंदी म्हणजेच दारू न पिणं, श्रमदान आणि कुटुंब नियोजन यांचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी संपूर्ण गावाचं वॉटर बजेटिंग सुरू केलं. म्हणजे जसा आपण पैशांचा हिशोब ठेवतो तसा त्यांनी पावसाच्या पाण्याचा हिशोब ठेवायला सुरुवात केली. गावात भरपूर झाडं लावली, बांध घातले आणि चमत्कार असा झाला, जमिनीखालची पाण्याची पातळी जी कधी काळी 100 फुटांच्या खाली गेली होती ती वरती आली. गावात चोहोबाजूला हिरवळ पसरली. आज हिवरे बाजारमध्ये एकही कुटुंब दारिद्र्य रेषेखाली नाहीये. गावात जवळपास 305 पेक्षा जास्त कुटुंबे राहतात आणि त्यापैकी 60हून अधिक कुटुंबांकडे 1 कोटींपेक्षा जास्त संपत्ती आहे. बाकीचे सगळे लखपती आहेत. विशेष म्हणजे जे लोक एकेकाळी गाव सोडून पुण्यात किंवा मुंबईत गेले होते ते पुन्हा आपल्या गावात परत आलेत आणि मोठ्या अभिमानाने शेती करत आहेत. आज हे गाव बघण्यासाठी, इथला विकास अभ्यासण्यासाठी देश विदेशातून लोक येतात.